मी शब्द देते, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. प्रत्येक शब्द हृदयात घुसत होता. प्रत्येकाच्या अंतःकरणात स्वतःची जागा करत होता. राष्ट्रवादीच्या नव्या नेतृत्वाकडून आलेले हे शब्द नम्रपणा आणि खंबीरपणा याची प्रचिती देत होते. होय, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद अगदी नम्रपणानं स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणजेच तुमच्या आमच्या सर्वांच्या सुनेत्रा वहिनींचे हे स्पष्ट उद्गार आहेत. त्यांची यापुढील राजकीय वाटचाल कशी असेल हे सांगायला हे शब्द पुरेसे आहेत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता खऱ्या अर्थानं सुनेत्रा पर्व सुरू झालंय. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रथमतः त्यांचं मनापासून अभिनंदन करूया. या अत्यंत अवघड प्रसंगी सुनेत्रा वहिनींच्या नेमक्या काय भावना असतील, दुःखाच्या खोल दरीतून पक्षाची जबाबदारी पेलण्यासाठी त्या जेव्हा पुढं सरसावल्या तेव्हा त्यांच्या मनाच्या हिंदोळ्यावरती कशा प्रकारची कालवाकालव सुरू झाली असेल. एकीकडे अत्यंत कर्तृत्ववान पतीचं असं अकाली जाणं आणि दुसरीकडे नुसती कुटुंबाचीच नव्हे तर पक्षाची नव्हे तर राज्याची जबाबदारी घेण्यासाठी नियतीनं अचानक बोलावणं. काय झालं असेल सुनेत्रा वहिनींचं, नुसती कल्पनाच केलेली बरी. बरं, अशा दुःखद प्रसंगी एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या एका पाठोपाठ स्वीकारायची वेळ आली असती तर भला मोठा बुजुर्ग नेता सुद्धा जागेवरच खचून गेला असता. पण धीरगंभीर, संयमी, सक्षम परंतु संवेदनशील असणाऱ्या सुनेत्रा वहिनींनी ही जबाबदारी अतिशय खंबीरपणानं खांद्यावर घेतली आणि त्या सामोऱ्या गेल्या. समोर उद्भवलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी त्या सज्ज सुद्धा झाल्या. तसं पाहायला गेलं तर सुनेत्रा वहिनींचा राजकीय प्रवास हा तसा फारसा मोठा नाहीये, पण त्या राजकारणामध्ये पूर्णपणे सक्रिय नसल्या तरीही त्या मातब्बर नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत. राजकीय बाळकडू घरातच घेतलेल्या आणि त्याचबरोबर ती अजितदादांच्या राजकीय प्रवासामध्ये सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभ्या राहिलेल्या सुनेत्रा वहिनी ज्यांनी अनुभवल्या आहेत, पाहिल्या आहेत, ते समजून चुकलेत की वहिनींनी आता कंबर कसली आहे. संघर्षासाठी त्या सज्ज झाल्यात. एवढंच नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वाचा, दूरदृष्टीचा आणि सर्वसमावेशक विकासाचा अश्वमेध आता सुसाट सुटणार आहे आणि तो देखील अजितदादा यांनी दाखवलेल्या विकासाच्या महामार्गावरूनच. अजितदादांशी झालेल्या विवाहानंतर सुनेत्रा वहिनींनी दादांना शेती, व्यवसाय, राजकारणामध्ये खांद्याला खांदा लावून साथ दिली. अजितदादा राजकारणात असताना तर त्यांनी कुटुंब आणि बारामतीचा परिवार सांभाळत सामाजिक कार्याचा डोंगर उभा केला. महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना संघटित केलं पाहिजे आणि त्याचबरोबर ती सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांना त्यांच्या पायावरती उभं केलं पाहिजे, यासाठी सुनेत्रा वहिनी झटत राहिल्या. आपल्या सामाजिक कार्याला राजकारणाचा गंधही लागू न देता महिला सक्षमीकरण करत त्या राहिल्या. बरं, एवढं सगळं करूनही त्या प्रसिद्धीपासून दूर राहिल्या. थोडं काम केलं तरीही त्याचं गावभर मार्केटिंग करण्याच्या आजच्या जमान्यामध्ये त्यांनी कोणताही मोठेपणा कधीच मिरवला नाही. म्हणूनच त्यांचं मोठेपण हे अपसुकच अधोरेखित होतं. हे सगळं करत असतानाच त्यांनी अजितदादांच्या राजकारणाला देखील साथ दिली. जनसंपर्क दांडगा ठेवत त्यांनी नवनवीन लोक जोडली. त्यामुळेच त्या सर्वांच्याच वहिनी झाल्या. मायेचा हात आणि संवेदनशील साथ यामुळे सुनेत्रा वहिनींचं वेगळेपण, मोठेपण आपोआप सिद्ध झालं. पण एखाद्या दुश्मनाच्या वाट्यालाही दुःख येऊ नये असं दुःख त्यांच्या वाट्याला आलं तरीही त्या डगमगल्या नाहीत. स्वतःला त्या दुःखद क्षणात सावरून अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या उभ्या राहिल्या. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारताना सुनेत्रा वहिनींनी काढलेले उद्गार सुद्धा बरंच काही सांगून जातात. आपल्या सर्वांचे लाडके नेते स्वर्गवासी अजितदादांच्या जाण्यानं अपार दुःखातून आपण अजूनही सावरलेलो नाहीये. त्यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, ती भरून निघण्यासारखी देखील नाहीये हे माहीत आहे असं म्हणत त्यांनी दादांचा मोठेपणा अधोरेखित केला आणि आपल्या वाटचालीचा मार्ग देखील कार्यकर्त्यांना सांगून टाकला. हे विशेष. राष्ट्रवादीचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा क्षण हा वहिनींसाठी केवळ सन्मानाचा नाही तर मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरला आहे. लाखो कार्यकर्त्यांच्या आशा, अपेक्षा आणि पक्षाची विचारधारा आणि त्याचबरोबर ती जनतेच्या सेवेसाठीची बांधिलकी अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करून त्यांनी आपल्या कठोर आणि खंबीर मनाची जणू एक झलकच दाखवली. पूर्ण निष्ठा, समर्पण आणि प्रामाणिकपणानं पक्ष संघटना अधिक मजबूत, सदृढ करण्यासाठी अहोरात्र कार्य करण्याचा वहिनींनी शब्द दिला. हा शब्द म्हणजे स्वर्गीय दादांप्रमाणेच भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत काम आणि कष्ट करण्याची तयारी असल्याचं त्यांनी स्पष्टपणाने सांगून टाकलंय.
महाराष्ट्राच्या विकासासाठी शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्यांसाठी अजितदादांनी आयुष्यभर काम केलंय. पण आता स्वर्गीय दादांची अपुरी राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही देताना सुनेत्रा वहिनींचा आत्मविश्वास आणि त्याचबरोबर ती कार्यकर्त्यांना दिलेला विश्वास हा स्पष्ट दिसतोय. दादांचा वारसा हाती घेतल्यानंतर पक्ष जपण्याचा वहिनींचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. तुमची मुलगी, तुमची बहीण आणि तुमची सहकारी म्हणून सदैव तुमच्यासोबत उभी राहील याची खात्री देताना त्यांनी केलेलं भावनिक आव्हान देखील अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून गेलं. मंडळी, आता वळूयात आणखीन एका मुख्य मुद्द्याकडे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही गटांमध्ये विलिनीकरणाची, एकत्रीकरणाची चर्चा चालू होती. परंतु अजितदादांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी लेखी मसुदा न आल्यानं यात स्वारस्य दाखवलं नाही. आता ही चर्चा देखील मागे पडली आहे. पण विलिनीकरण झालं तर शरद पवार गटाचा मोठा राजकीय फायदा होणार होता. त्यामुळे त्या गटाचे सर्व नेते विलिनीकरण व्हावं या अशा आशयाचे उद्गार काढत राहिले. पण अजितदादा ज्या महायुतीमध्ये महत्वाचा घटक होते त्यांच्या नेत्यांना मात्र याबाबत काहीही कल्पना नव्हती. त्याचबरोबर ती दादांच्या जवळच्या निकटवर्तीय कोणत्याच नेत्यानं याला दुजोरा दिला नाहीये, हे सर्वात महत्वाचं. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. सुनेत्रा वहिनींचा हा राजकीय प्रवास हा लोकसभा निवडणुकीत पराभव होताना बाहेरची म्हणून झालेला अपमान आणि त्यानंतर झालेला पराभव महाराष्ट्रातली जनता विसरलेली नाहीये. सुनेत्रा वहिनी तर मुळीच विसरल्या नसणार. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी त्या जेव्हा बारामतीवरून निघाल्या असताना याची आम्हाला कल्पना नाही, हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मीडियाला दिलेलं उत्तर पवार घराण्यात काय चालू आहे याची कल्पना येण्यासाठी पुरेसं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार हे एका बाजूला तर आपल्याच घरच्या नेत्यांशी सुनेत्रा वहिनी संघर्ष करत असताना त्यांची दोन्ही मुलं आणि दादांचे कट्टर कार्यकर्ते मात्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचं चित्र आहे. वहिनींच्या जीवनात नियतीनं अचानक जी संकटांची मालिका पसरून ठेवली आहे त्यावरती संघर्ष, वेदना, अपमान, आत्मविश्वास आणि पुनर्जन्म असा प्रवास करत त्यांनी सहजपणे मात केली आहे असं दिसतंय. अजितदादा यांच्यावरती त्यांच्या मूळ राष्ट्रवादीमध्ये होत असलेल्या अन्यायानंतर त्यांनी बाहेरचा रस्ता धरला आणि महायुती सरकारमध्ये ते सामील होण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि ते सामील झाले. पण होत असलेल्या अन्यायाचे पाढे दादांनी अनेकदा वाचले आहेत, ते आपण अनुभवलेत. तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर सुनेत्रा वहिनींची राजकारणामध्ये झालेली एंट्री ही नियोजनापेक्षा परिस्थितीची गरज होती, हे लक्षात घ्यावं लागेल. आणि त्यावेळी अजितदादांनी त्यांच्यावरती टाकलेला, दाखवलेल्या विश्वासाला त्या पात्र ठरलेल्या आहेत. अपमान झाले, खालच्या पातळीवरची टीकाही देखील झाली, पण घरातील लेक आणि बाहेरची सून इथपर्यंत प्रचाराची पातळी गेली. पण कधी ना सुनेत्रा वहिनी खचल्या ना अजितदादा खचले. आणि म्हणूनच म्हणावंसं असं वाटतं की लोकसभेच्या उमेदवारीपासून ते राज्यसभेच्या सदस्यत्वापर्यंत, खासदार ते उपमुख्यमंत्री आणि आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास हा साधा सोपा नक्कीच नाहीये. या प्रत्येक टप्प्यामागे अजितदादा यांचा स्पष्ट पाठिंबा आणि राजकीय विश्वास अगदी उठून दिसतोय. दस्तूरखुद्द स्वर्गीय दादांनीच त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा केला आहे. हा संदेश केवळ कौटुंबिक निर्णय नव्हता तर राजकीय रणनीतीचा भाग होता, हे नंतर संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलंय. लोकसभा निवडणुकीच्या वेळेसची एक वेळ अशी होती की काही वक्तव्यांमधून शरद पवार यांनी केलेल्या उपहासामुळे किंवा टोमण्यांमुळे सुनेत्रा वहिनींचा अपमान झाल्याची भावना ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. त्या पार्श्वभूमीवरती दादांनी घेतलेली ठाम भूमिका महत्वाची ठरली. त्याचबरोबर ती अगदी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना कठोर शब्दात दिलेलं उत्तर असेल किंवा टीका आजही आठवून पहा. हा केवळ भावनिक प्रतिसाद नव्हता तर हा एक राजकीय संदेश होता. कौटुंबिक दबाव झुगारून अजितदादांनी टाकलेलं ते महत्वाचं पाऊल होतं. नेतृत्व आता बदललेलं आहे हा त्या मागचा कार्यकर्त्यांना दिलेला संदेशच होता. आपल्याला आठवत असेल तर मध्यंतरीच्या काळामध्ये एक दादांची रील व्हायरल झाली होती, वहिनी सल्ला देतात. हो, या एका वाक्यातून दादांनी सुनेत्रा पवारांचा राजकीय आवाका अधोरेखित केला असावा. म्हणजेच त्या केवळ नावापुरत्या नाहीयेत तर त्या निर्णय प्रक्रियेत प्रभावी आहेत हे नमूद करण्याचा त्यांचा एक तो प्रयत्न होता. आता पुढे पक्षाचा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. दादा म्हणाले म्हणून पक्ष वेगळा झाला असं म्हणणं जितकं सोपं आहे तितकंच साहेब म्हणाले असते तर पक्ष एक राहिला असता का याचं उत्तर कोण देणार. म्हणजेच काय तर एका अर्थानं निर्णय व्यक्तीपेक्षा परिस्थितीचा होता. दादा गेले ही वेळ निर्णयाची नव्हती, पण दादांच्या पक्षातल्या आमदारांनीच, नेत्यांनीच सुनेत्रा वहिनींवरती जबाबदारीचा दबाव का आणला? त्यांना दुसरं नेतृत्व मान्य नव्हतं का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
तो निर्णय घेताना घाई गडबडीत घेतला गेला याचे उत्तर जनतेला आज ना उद्या नक्की सापडेल. एखाद्या महिलेवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तिला स्वतःला सावरण्याची ही संधी न देता लाखो कार्यकर्ते, हजारो पदाधिकारी, आमदार, खासदारांच्या आग्रहास्तव जबाबदारी स्वीकारावी लागली. त्या मनाची अवस्था नक्की काय असेल हे कोणीतरी पाहिलं का? पुण्यामध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू आणि त्यानंतर थरथरणारे शब्द, ती भावना खरी होती. पण काहींनी त्याकडे दुर्लक्ष करून टीका केली, लेख लिहिले, घाईत त्यांना त्या चुकल्या म्हणून टोमणे मारले. हा इतिहास अगदी ताजा आहे, या महिनाभरातलाच. आता मुख्य प्रश्न असा आहे की त्या टीकेमागे राजकारण जास्त होतं की संवेदनशीलता कमी? विलिनीकरण, एकत्रीकरणाच्या चर्चांमध्ये हे लिखित प्रस्ताव न देता माध्यमांमध्ये चर्चा रंगवण्यात आल्या. त्यातून कोणती राजकीय गणितं साधायची होती की सुनेत्रा पवार यांच्याविषयी नकारात्मक वातावरण हे मीडियाच्या माध्यमातून निर्माण करायचं होतं? हे कोडही हळूहळू उलगडत जाईल. या सर्व घटनाक्रमामागील वस्तुस्थिती अशी आहे की सुनेत्रा वहिनींची चूक एवढीच म्हणावी लागणार आहे की त्या रडत बसल्यानंही त्यांनी दुःखाचं भांडवल केलं नाही, तर त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि खंबीरपणे उभ्या राहिल्या, आपल्या मतांवरती, आपल्या निर्णयावरती ठाम राहिल्या. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला जाताना कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना विचारलं नाही म्हणूनचा सूर आहे. पण विचारलं की नाही विचारलं यामागचं सत्य वेगळंही असू शकतं. वहिनी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार ही खऱ्या अर्थानं अनेकांची पोटदुखी होती, हे न बोललेलं सत्य झाकलेलं नाहीये. पण त्यांचं कुठेतरी मानसिक खच्चीकरण केलं जात असल्याची दुःखी भावना ही त्यांनी पाळलेल्या मौनातून ती बाहेरही पडत होती, त्यांच्या चेहऱ्यावरती ती दिसत होती आणि दिसतीये. पण संघर्षातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाला कमी लेखणं अगदी सोपं असतं, परंतु त्याला सिद्ध करणं अवघड असतं. आणि सध्या सुनेत्रा वहिनी नेमकं तेच करत आहेत. अर्थात त्यांनी अगदी थोडक्या काळामध्ये टीका, टोमणे, उपहासात्मक शब्द, अपमानास्पद टीकास्त्र अगदी लीलया पचवली आहेत. त्यामुळेच आता राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद आणि त्याचबरोबर ती राज्याचं उपमुख्यमंत्रीपद त्या अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीनं, शिताफीनं, चाणक्य नीतीनं, यशस्वीपणानं सांभाळतील. हे सांगायला आता कोण्या ज्योतिषाची मुळीच गरज नाहीये. त्यांची फजिती पाहण्यासाठी म्हणून पाण्यात देव घालून बसलेल्यांकडे तर आता सल्ला घेण्यासाठी त्या फिरकणार सुद्धा नाहीयेत, याचे संकेत त्यांनी पूर्वीच दिले आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.